चला तर मग आज आपण मस्तपैकी अशी फ्लावरची भाजी बनवूया। त्याच्यासाठी एक गड्डा फ्लावर घेतलाय, त्याला चांगलं असं बारीक चिरून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून त्यामध्ये मीठ टाकून चांगला उकळून घेतलाय। तोपर्यंत आपण वाटण तयार करूया। त्याच्या एका तव्यामध्ये एक पळी तेल घेतलंय, बारीक चिरलेला कांदा चांगला लालसर होऊन दिलाय, त्यामध्येच खोबरं घातलंय, त्याला पण चांगलं भाजून घेतलंय। त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण थोडेसे शेंगदाणे सुद्धा आपण भाजून घ्यायचे। त्यामध्ये मी तर 1 चमचा धने ते पण थोडेसे भाजून घेतले। कोथिंबीर घालून हे वाटण चांगलं आपण बारीक वाटून घेऊया। आता एका कढईमध्ये 2-3 पळी तेल घेतलंय, त्यामध्ये जिरी मोहरी कढीपत्ता कांदा लसूण मसाला हळद लाल तिखट चांगलं परतून घेतलंय। त्यामध्ये उकळलेली फ्लावर टाकून 2-3 मिनिटं परतून घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं, थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं, गरजेनुसार पाणी घालून 2 ते 3 मिनिटं चांगलं उकळून द्यायचं। आपली अशी झटपट व चविष्ट अशी फ्लावरची भाजी तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद।